छत्रपति संभाजीनगर जिले की सोईगांव तहसील से बड़ी खबर आ रही है, जहां हाल ही में हुई भारी बारिश और अतिवृष्टि के कारण किसानों को भारी नुकसान का सामना करना पड़ा। इसी संदर्भ में सांसद डॉक्टर कल्याण काळे की अध्यक्षता में एक अहम समीक्षा बैठक आयोजित की गई। सांसद डॉक्टर काळे ने सोईगांव और सिल्लोड़ में दो अलग अलग बैठकें ली, जिसमें अतिवृष्टि से प्रभावित किसानों की समस्याओं और उन्हें मिलने वाली सरकारी राहत पर चर्चा की गई। बैठक में विशेष तौर पर फसल हानि का सर्वेक्षण, सरकारी योजनाओं की पहुंच और राहत वितरण की गति को लेकर अधिकारियों से विस्तार से रिपोर्ट ली गई। उन्होंने अधिकारियों और कर्मचारियों को स्पष्ट निर्देश दिए कि किसी भी कीमत पर किसी भी पात्र किसान को मदद से वंचित नहीं रखा जाएगा। डॉक्टर काळे ने प्रशासन को यह भी कहा कि राहत कार्यों में पारदर्शिता और तत्परता बरती जाए। तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये आज आपल्या तालुक्याची एक आढावा बैठक आपल्या भागातल्या शेतकरी, शेतमजूर किंबहुना आपल्या सोयगाव शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी काल परवा झालेली अतिवृष्टी आणि त्या सगळ्या परिस्थितीवर आपण केलेली तयारी ही पाहता याचा आढावा घ्यावा आणि आपल्या तालुक्यामध्ये काय नुकसान झालं, किती अतिवृष्टीमध्ये आपण बाधित झालो, सगळी मंडळं, महसूल सर्कल त्याच्यामध्ये आले का, अशा पद्धतीचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला। लवकरच हे सर्वच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जाईल आणि शासनाच्या उद्या परवा ज्या गाईडलाईन येतील किंवा GR येईल त्याप्रमाणे सरकार आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, ज्यांची जमीन खरडून गेली, ज्यांची जमीन पिकं वाहून गेले, ज्यांच्या विहिरी खचल्या, फळबाग ज्यांची नासधूस झाली, या सगळ्यांना अनुदान देण्याचा GR शासनाचा आल्यानंतर आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्याला अनुदान देऊ किंवा मदत करू असा पेपरला आलेल्या बातमीवरून आणि टीव्हीला आलेल्या बातम्यावरून असं वाटतंय की सरकार निश्चितपणाने सगळ्याला मदत करेल अशी अपेक्षा आहे। जी मदत केली ती तुटपुंजी आहे, ती तोंडाला पानं पुसणारी आहे। मदत करायला भरीव पाहिजे होती, एका हेक्टरला 50,000 रुपये द्यायला पाहिजे होते, हे अवघे 7,000 रुपये एका एकराला दिले। त्याच्यामुळे ही रक्कम खूप कमी आहे, त्याच्यामधून शेतकऱ्याचं नुकसान भरपाई होणार नाही, पण किमान मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की दिवाळीच्या अगोदर त्यांना आम्ही अनुदान देणार आहे, तर आपल्याला कळेल किती देतात, त्याचा GR गाईडलाईन आल्यावर कळेल।